ओरिगामी शीटवरती ही अप्लाय करू त्यावेळेस आपली चॉकलेट आहे ती थंड असायला हवी। तर इथे पूर्णपणे थंड झालेली आहे माझी चॉकलेट आहे ती, फक्त फ्रीजमध्ये ठेवायची नाही, बाहेरच आपल्याला ही चॉकलेट आहे ती थंड करून घ्यायची आहे। आणि इथे आपल्याला कलरमध्ये ही शीट तयार करायची आहे, त्यासाठी इथे मी ग्रीन कलरचे 2 थेंब टाकून घेतलेले आहेत आणि 2 ब्ल्यू कलरचे थेंब टाकून घेतलेले आहेत। आणि इथे आपल्याला मिंट कलर हा तयार करायचा आहे, त्यासाठी मी 2 कलरचा यूज केलेला आहे। तर फ्रेंड्स पाहू शकता खूप सुंदर असा हा कलर दिसतो। आणि इथे आपल्याला फूड कलरच यूज करायचा आहे, लिक्विड कलर यूज करायचा नाही। इथे मी फूड कलर दोन्ही यूज केलेले आहेत। इथे परत आपल्याला थोडासा ब्ल्यू कलर लागत आहे, त्यामुळे मी इथे परत ब्ल्यू कलरचे 2 थेंब टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे आपल्याला या ओरिगामी शीटवरती अशा पद्धतीने ग्लिटर लावून घ्यायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावलं तरीही चालेल, मात्र मी थोडीशी शेडिंग देण्यासाठी ते